काही काही जण असतात की छोट्या छोट्या गोष्टींवरच भांडण करणार. कोणी काही म्हणायच्या अगोदर हे तयार असतात भांडायला. जसा हात खाजवले की पैसा येतो तसं ते हात खाजवूनच असतात की कोणाबरोबर आज भांडण करायचं. काही काही लोक भांडणामध्ये एवढे तरबेज. स्ववाक्य स्थापकाः, स्वतःच खरं करणारे, दुसऱ्याचं कोणाचं ऐकायचं नाही, स्वतःचे खरं करायचे, जे बोलेल ते खरं, अशी दुष्ट. स्ववाक्य स्थापकाः. लोकांनी त्याला खूप समजून सांगितलं, बाई असं वागू नकोस, असं करू नकोस. पण तिने काही ऐकलं नाही. तिने तिचं चालूच ठेवलं. नवरा मरण पावला. एके दिवशी खूप वाईट कर्म केले. आपली बायको परपुरुषाच्या नादी लागली हे कळालं म्हणून तिला मारण्यासाठी आला. त्यावेळेला बाईने सांगितलं, मालक थोडस हलपेट बोलता. त्यावेळेला सांगितलं, मालक तुम्ही परस्त्रीच्या नादी लागलं तर चलतं, मग मी परपुरुषाच्या नादी लागलं तर बिघडलं कुठे सांगा. काय बिघडलं माझं सांगा. नवऱ्याने सांगितलं, बाई तुला कसं वागायचं तसं वाग, पण थोडस पैसे तरी कमव. स्वतःच्या बायकोला कुकर्मामध्ये ढकलून दिलं त्याने, वाईट मार्गामध्ये. हा इकडे पैसे कमवायचा, तोही तिकडे पैसे कमवायचे. ते तिच्या व्यसनामध्ये, तिच्या वासनेमध्ये, तिच्या कुकर्मामध्ये एवढी एक रूप झाली, कुणाच ऐकायला तयार नव्हते. सगळ्यांनी खूप समजून सांगितलं पण ऐकत नव्हते. वरचे वरती दुष्ट बनली, कुसंगिनी बनली, वाईट लोकांचा संग करू लागली, कुसंगिनी. ज्या दिवशी नवरा मरण पावला त्या दिवशी तर ती मोकळी झाली. तिला वाटलं चला आता आपल्याला अडवणारं कोणी नाही, आपल्याला बोलणारं कोणी नाही, अरे जे करेल ते मी करेल. खूप जणांनी तिला समजून सांगितलं, असं वागू नको, चुकीचं आहे. तिने सांगितलं, रे मी जे वागते तेच बरोबर आहे. गावामध्ये शिवकथा चालू झाली. काही महिला तिच्याकडे गेल्या, चल ताई कथेला थोडेसे पैसे पण दे, कथेला थोडेसे देणगी सुद्धा दे. कारण आयुष्यामध्ये आल्यानंतर एक तरी महादेवाचं मंदिर बांधावं, आयुष्यामध्ये आल्यानंतर एक तरी विहीर बांधून द्यावी, लोकांना पाण्यासाठी तळं बांधून द्यावं. आजकाल एवढा पैसा नाहीये कुणाकडे. नाही तुम्हाला महादेवाचं मंदिर झालं तर कमीत कमी पिंड बसवताना पैसे दिले पाहिजे. तेही नाही झालं तर कळसाला पैसे दिले पाहिजे. तेही नाही झालं तर मंदिरामध्ये जो पूजा करतो त्याला सांगायचं, बाबा तुझं तू पूजा कर, जे महिन्याला मला देता येईल ते मी देईन. कुठे शिवकथा लागली असेल तर मनाने आपण तिथे नेऊन दिलं पाहिजे. कारण एका शिवकथेला दान केलं तर तो भगवान शिव तुम्हाला 1000 पटाने ते परत करतो. पूर्वी असं म्हणायचे, नदी जर प्रवासामध्ये नदी लागली तर नदीमध्ये काही ना काहीतरी वस्तू टाकली म्हणजे नदी आपल्याला भरपूर देत असते. शिवकथा एक नदी आहे, शिवकथा भागीरथी आहे. या भागीरथीमध्ये तुम्ही काही टाकलं तर ती भागीरथी तुम्हाला, तुमच्या लेकरा बाळाला, तुमच्या अनंत पिढ्याला ती चौपट करून देते, 10 पट करून देते, 1000 पट करून देते. म्हणून जिथे कथा चालू आहे तिथे मनाने काही ना काहीतरी दिलं पाहिजे. हे धरा माझ्याकडून थोडस, तुमचा उद्धार होईल असा, माझा उद्धार होईल असा. सगळ्यांनी तिला जबरदस्तीने सांगितलं. कारण कथेमध्ये एक माणूस जर वाढवला, त्याला जर थोडस पुण्य लागलं तर त्याच्यातलं थोडस पुण्य भगवंत आपल्याला सुद्धा देतो. सगळ्या लोकांनी तिला समजून सांगितलं, बाई असं वागू नकोस. पण तिने ऐकलं नाही. तिला जबरदस्तीने कथेला नेलं, कथेमध्ये बसवलं. महाराजांनी 140 नरकाचं वर्णन केलं की पहा एवढे 140 नरक आहेत. रव रव महारव रव अंधपो, रव रव महारव रव अंध, कुंभी पाप अविची, अशी 140 नरकांचं वर्णन केलं. 140 होते. तामिश्र, अंधतामिश्र,
काय केलं म्हणजे कुठल्या नरकामध्ये जाईल, त्याची प्रत्येकाची फलप्राप्ती वेगवेगळी सांगितली. एखादे चांगली फलप्राप्ती होते, पण नरकामध्ये गेले की त्याची वाईट फलप्राप्ती होते, कुफलप्राप्ती. त्या सगळ्या फलप्राप्तीचं वर्णन त्यांनी सांगितलं की ज्याच्या नरकामध्ये गेल्यानंतर त्याचं काय काय फळ प्राप्त होतं. पुढे कथा सांगत असताना त्यांनी वर्णन केलं की त्या स्त्रीने हे सगळे नरक ऐकले. ढळ ढसा रडू लागली कथा ऐकत असताना. महाराजांनी जाऊन तिला विचारलं, बाई तुला रडायला काय झालं सांग. तिने सांगितलं, महाराज तुम्ही आता 140 नरक सांगितले, कुठलं पातक केल्यानंतर कुठल्या नरकामध्ये जाते हे तुम्ही सांगितलं, कृपा करा. माझ्या हाताने तर एवढे नरक झाले, माझ्या हाताने एवढी पाप झाले, मला कुठला नरक भेटेल सांगा. तिने प्रार्थना केली महाराजांची. कायमी एक उद्धार पावेन, कायमी एक उद्धार पावेन, कायमी एक उद्धार पावेन, कायमी एक उद्धार उद्धार पावेन, सांगा तुम्ही संत जन हो, सांगा तुम्ही संत जन.
कायमी एक उद्धार पावेन सांगा तुम्ही संत जन सांगा तुम्ही संत जन काय कृपा करील नारायण काय कृपा करील नारायण सांगा सांगा तुम्ही संतजन काय कृपा करील नारायण काय मी एक उद्धार पावेन माझा उद्धार होईल का त्यावेळेला प्रार्थना करू लागला की माझा उद्धार कशाने होईल सांगा महाराज कृपा करा अनंत अनंत विनंती केल्या महाराजांनी सांगितलं की तुला शिवकथा लावावी लागेल शिवकथा ऐकावी लागेल ज्या वेळेला सांगितलं की शिवकथा ऐकावी लागेल त्यावेळेला तिने शिवकथा लावली नियम पाळले आणि त्या नियमामुळे तिचं कल्याण झालं अशा प्रकारे तिचं वर्णन केलं जातं या सगळ्या कथा आपण कालच्या सत्रामध्ये श्रवण केल्या कथा ऐकली तिचा उद्धार झाला मरण पावली मेल्यानंतर पार्वतीची मैत्रीण झाली पार्वतीची सखी बनली परत पार्वतीने प्रश्न विचारला की तुला काय पाहिजे सांग तिने सांगितलं आई माझा उद्धार कशाने होईल माझ्या नवऱ्याचा उद्धार कशाने होईल अशी काहीतरी पवित्र कथा तुम्ही मला सांगा पवित्र कथा माझ्या नवऱ्याचा उद्धार झाला पाहिजे भारतामध्ये एकच अशी स्त्री आहे जगामध्ये की भारत देशातली स्त्री आपल्या नवऱ्याचा उद्धार कसा होईल आणि एकच नवरा 7 जन्म कसा मिळेल मागणारी असते बाहेर देशामध्ये एका जन्मात किती नवरे बदलतील सांगता येत नाही पण भारत असा देश आहे की तिथे वडाला जाईल प्रदक्षिणा मारेल आणि सांगेल देवा हेच दे 7 जन्म पुढल्या जन्मी थोडासा मॉडिफाय करून दे रागीट आहे जरा दिसायला अजून हँडसम बनव पण हेच 7 जन्म पाहिजे आमच्या भारतातली स्त्री एकच पतीला अनेक जन्म मागते तिने त्या पार्वती मातेला विनंती केली की आई सांग माझा उद्धार कशाने होईल त्यावेळेला सांगितलं की काळजी करू नको तुझ्या पतीचा उद्धार होण्यासाठी शिवकथा लावावी लागेल शिवकथा लावली तुंबरूला बोलावलं काल मी सांगितलं की एक आपलं नेत्र काढून कमळ बनवलं नेत्र कमळ डोळ्याला नेत्र कमळ म्हणतात तो डोळा काढून त्याने भगवान शिवाला अर्पण केला भगवान विष्णूने ज्या वेळेला भगवंताला कमळ म्हणून नेत्र कमळ वाढवलं ठेवलं ठीक आहे भगवान शिव एवढे प्रसन्न झाले एवढे आनंदित झाले त्यांनी विचारलं तुला अजून काय पाहिजे सांग मग सुदर्शन चक्राची प्राप्ती झाली भगवान श्री हरी विष्णूला सुदर्शन चक्र हे महादेवाचं त्यांनी भगवान विष्णूला देऊन टाकलं अनेक आयुध त्यांनी भक्तांना वाटून टाकले भगवान शिवाने ज्या वेळेला आपल्या हातामध्ये असलेलं सुदर्शन त्यांना दिलं आणि भगवान विष्णूला आशीर्वाद दिला की या जगामध्ये जेवढे भक्त माझे आहेत तेवढे भक्त तुझे सुद्धा होतील माझा आशीर्वाद आहे तुला तेवढे भक्त ज्या वेळेला आशीर्वाद दिला वरदान दिलं पार्वती त्या लक्ष्मी मातेला शाप दिला होता की तू घोड्याच्या योनीला जाशील अश्व योनीला जाशील ती अश्व योनीला गेली घोडी बनली त्यातून बाहेर निघण्यासाठी परत तिला शिवकथा करायला लावली हातामध्ये टाळ चिपळा घेतला गावागावामध्ये जाऊन तिने तपश्चर्या केली नामस्मरण केलं जप केलं प्रत्येक गावामध्ये शिवकथेचा प्रचार आणि प्रसार तिने केला तिला परत एकदा स्त्री रूपाची प्राप्ती झाली आणि लक्ष्मी म्हणून परत भगवान विष्णूच्या चरणाजवळ जाऊन बसली
तिने गावोगाव जाऊन जो प्रचार केला तो प्रचार होता भगवान शिवाच्या कथेचा. शिवकथा सांगितली तिने लक्ष्मीने. म्हणून जिथे जिथे शिवकथा तिथे तिथे लक्ष्मी माता. ज्या ज्या गावामध्ये कथा होते, ज्या ज्या घरामध्ये कथा होते, जे जे लोक कथा लावतात त्याच्या घरामध्ये लक्ष्मी कधी कमी पडत नाही. भगवान शिवाची उपासना करणारा लक्ष्मीवान बनतो, ऐश्वर्यवान बनतो, ऐश्वर्य संपन्न बनतो. लक्ष्मी मातेला वरदान दिलं. भगवान शिवाने तिला पुत्री मानलं, तिथून निघून गेले. त्या दोन्ही नवरा बायकोने चंचुला आणि बिंदुगाने त्या तुंबरूच्या मुखातून शिवकथा विंध्याचल पर्वतावरती म्हणजे आताच्या ओंकारेश्वरच्या जवळ जाऊन ऐकली. त्या दोघांनाही मुक्ती प्राप्त झाली. मुक्त झाले दोघे. ज्या वेळेला दोघे मुक्त झाले त्यावेळेला दिव्य ज्योती त्यांच्यातून निघाल्या आणि भगवान शिवाच्या चरणाशी एकरूप झाल्या. सगळ्या साधू संतांनी जयकार केला. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. सगळ्यांनी त्याचा जयकार केला की या दोन दिव्य ज्योती भगवान शिवाच्या चरणामध्ये समर्पित झाल्या. भगवान शिवाचे चरण त्यांनी प्राप्त करून घेतले. या महात्म्याच्या कथा सांगितल्या आणि मग महात्म्याच्या कथा झाल्यानंतर परत एकदा पवित्र असं चिंतन त्यांनी सुरुवात केली. पवित्र कथा त्या ठिकाणी सांगतात.